आता इथं महत्त्वाचं वाक्य आहे, वित्त मंत्रालय काय करतं, जेव्हा वेगवेगळे डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या मंत्रालयामार्फत पैशांची मागणी केलेली असते आणि वित्त मंत्रालयाकडे ती सगळ्या पैशांची मागणी आलेली असते, मग वित्तमंत्री काय करतात, त्या आलेल्या सगळ्या पैशांच्या मागणीचा अभ्यास करतात. अभ्यास करताना त्यांना सगळ्या मागण्यांचा अभ्यास करणं शक्य नाही आहे, कारण तेवढा वेळ नसतो, खूप सगळी कामं पडलेली असतात, महत्त्वाची बिलं पेंडिंग असतात, महत्त्वाच्या मागण्या, पुरवठा मागण्या, सगळं पूरक मागण्या एवढं पेंडिंग असतं की या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणं शक्य नसतं. मग अशा वेळी वित्तमंत्री काय करतात, हे प्रोसेस महत्त्वाची आहे. वित्तमंत्री जे स्टँडिंग चार्जेस आहेत ना, स्टँडिंग म्हणजे काय, जे परमनंट चार्जेस आहेत, म्हणजे थोडक्यात काय, सर हा AC आहे, तर तुमच्या ऑफिसमध्ये समजा 100 AC आहेत, तर 100 ACची सर्व्हिसिंग करणं, या सर्व्हिसिंगला समजा 750 रुपये लागतात, पण तुमचे 100 AC आहेत त्यामुळे पर AC सर्व्हिसिंग 650 रुपये लागतात. तर हे दर वर्षभरामध्ये दोनदा होणाऱ्या गोष्टी आहेत, बरोबर. मग याला आपण काय म्हणतो, स्टँडिंग चार्जेस. जे परमनंट चार्जेस आहेत त्या परमनंट चार्जेसचे मेंटेनन्स चार्जेसचं वित्तमंत्री काय करतं, फक्त नावापुरतं एक्झामिनेशन करतं, वरवरचं एक्झामिनेशन करतं, त्याला मान्यता देतं. लक्षात ठेवा, जे स्टँडिंग चार्जेस आहेत किंवा जे परमनंट चार्जेस आहेत यांचं फक्त नॉमिनल एक्झामिनेशन होतं, नावापुरतं एक्झामिनेशन होतं आणि त्यांना मान्यता दिली जाते. मात्र जो नवीन खर्च आहे, नवीन खर्च म्हणजे 100 ACच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला 20 नवीन AC घ्यायचे आहेत. आता 20 नवीन AC घ्यायचे, प्रत्येक AC 4 टनाचा, म्हणजे तो जवळपास 2.5 लाखाच्या आसपास जाईल. 2.5 लाख गुणिले 20 म्हणजे जवळपास कुठं जाईल, हे जाईल जवळपास एक नाही म्हणलं तरी 50 लाखाकडे. मग हा नवीन खर्च झाला. मग या नवीन खर्चासाठी मात्र काय करेल, जे वित्तमंत्री ते इन डेप्थ एक्झामिनेशन करेल, डिटेल्डमध्ये एक्झामिनेशन करेल. जो नवीन खर्च आहे याचं काय केलं जाईल, इन डेप्थ एक्झामिनेशन केलं जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं राहील लक्षात. जे परमनंट चार्जेस आहेत, जे स्टँडिंग चार्जेस आहेत, यांचं काय असतं, नाममात्र एक्झामिनेशन असतं आणि ते सहज पास केलं जातं. मात्र जो नवीन खर्च आहे, ज्याची क्वांटम खूप जास्त आहे किंवा जो आत्तापर्यंत होत नव्हता, यावर्षीपासून नव्यानं प्रपोज केलेला आहे, या प्रकारच्या नवीन खर्चासाठी मात्र महत्त्वाची गोष्ट काय, वित्त मंत्रालय त्याचं इन डेप्थ एक्झामिनेशन करेल आणि जर वित्त मंत्रालयाला तो खर्च योग्य वाटला, वाजवी वाटला, न्याय्य वाटला आणि तो प्रायोरिटीचा वाटला तरच त्याला मान्यता मिळेल. अदरवाईज त्या खर्चाला मान्यता मिळणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब राहील लक्षात. हे वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारलं जातं. मी स्टार मार्क करून ठेवतोय. वित्त मंत्रालय स्टँडिंग चार्जेसवर नॉमिनल एक्झामिनेशन करतं आणि जो नवीन खर्च आहे त्यावर काय करतो, इन डेप्थ एक्झामिनेशन करतं.